नमस्कार. सध्या दुधाविषयी इतक्या बातम्या येत आहेत आणि खूप चर्चा पण होते. सध्या तर दूध तयार करण्यासाठी गाई म्हशींची गरज राहिलेली नाही आणि असं दूध बाजारात सर्रास विकलं जाते. सध्याची ही परिस्थिती पाहून अर्थातच आरोग्याविषयी काळजी वाटणं स्वाभाविक आहे. कारण आपण खरंच दूध घेतोय की कुठलं केमिकल, असा प्रश्न आज महाराष्ट्रातल्या तरी हजारो कुटुंबांना पडलेला आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात FDA अनेक ठिकाणी कारवाई केली आणि भेसळयुक्त दूध जप्त केलं, अशा खूप बातम्या तुम्ही सुद्धा ऐकल्या असतील. आणि हे काही नवीन नाहीये बरं का. FSSAIच्या एका सर्व्हेमध्ये असं दिसलेलं आहे की भारतात तपासलेल्या दुधाचे जे सॅम्पल्स होते त्यापैकी जवळपास 68% सॅम्पल्स कुठल्या ना कुठल्या स्वरूपात भेसळयुक्त होते. खरं तर भारतीय संस्कृतीमध्ये दुधाकडे नुसतं अन्न पदार्थ म्हणून आपण कधीच पाहिलेलं नाही. आपण लहानपणापासून समुद्र मंथन ऐकलेलं आहे. ज्या समुद्रातून अमृत निघालं त्याला आपण म्हणतो क्षीरसागर, म्हणजे काय तर दुधाचा सागर. गाईला आपण गोमाता म्हणतो आणि तिचं दूध म्हणजे आपण अमृतासारखं किंवा कामधेनूचा आशीर्वाद म्हणतो. जे दूध आपण इतक्या श्रद्धेनं अमृता समान मानतोय ते आज संशयास्पद झालेलं आहे. म्हणून या व्हिडिओमध्ये आपण 3 महत्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत. पहिलं की दुधातली भेसळ आपण घरीच कशी काय ओळखू शकतो आणि या भेसळीविषयीचे आपले काही गैरसमज पण पाहणार आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे अशा दुधामुळे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला खात्रीशीर दूध मिळतच नसेल तर मग करायचं काय. दूध खरोखर आवश्यक आहे का आणि त्याला सुरक्षित पर्याय कोणते आहेत, याचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, म्हणून आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी डॉक्टर स्मिता बोरा आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्या शास्त्रीय युट्यूब चॅनलमध्ये. तुम्हा सगळ्यांचा विश्वास, तुमचा प्रतिसाद यासाठी मनपूर्वक धन्यवाद. पण जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. चला सुरुवात करूया. आता अनेकांना तुमच्यापैकी वाटत असेल की दुधातली भेसळ म्हणजे फक्त पाण्याची, पण आजची परिस्थिती त्यापेक्षा वेगळी आहे, गंभीर आहे. बऱ्याच ठिकाणी दुधाचा रंग, त्याचा घट्टपणा आणि फॅट किंवा चव टिकवण्यासाठी वेगवेगळे केमिकल्स वापरले जातात. त्यामुळे बाहेरून पाहिल्यावर दूध अगदी तसंच दिसतं. मी निमशहरी आणि ग्रामीण भागात गेल्या 25 वर्षांपासून प्रॅक्टिस करते, त्यामुळे दुधाचा हा राजरोज चालणारा व्यवहार आम्हाला माहीत असतो. अनेक शहरी लोकांना त्यामुळे मी दुधाचा किंवा दुग्धजन्य पदार्थांचा आग्रहच करत नाही. सध्या आयुर्वेदामध्ये जसं दूध अपेक्षित आहे ना, तसं सध्या मिळणं अशक्य आहे. पूर्वी गाई म्हशी रानावनात फिरून वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती खाऊन जे दूध मिळायचं ते अर्थात औषधासमान, अमृतासमान होतं. सध्या मशीनसारखं एका ठिकाणी बांधलेले जनावर आणि त्यांच्या पुढे टाकलेला हायब्रिड चारा, त्यातून मिळणारं दूध हे अगदी अपरिहार्य झालेलं आहे. आणि त्यात सध्याची ही भेसळ. त्यामुळे नुसतं दूध पाहून त्याची चव घेऊन सुद्धा ते सुरक्षित आहे की नाही हे आपल्याला कळू शकत नाही. आता काय आपल्यासारखी माणसं रोज लॅबमध्ये जाऊन दूध तपासू शकत नाहीत, म्हणून FDA आणि FSSAIनं सुचवलेल्या काही प्राथमिक टेस्ट आहेत, घरी करता येतील अशा, त्या आपल्याला उपयोगी पडू शकतात. त्यासाठी या 3 टेस्ट लक्षात ठेवा. टेस्ट पहिली, पाण्याची भेसळ ओळखण्यासाठी. दुधाचा एक थेंब गुळगुळीत पृष्ठभागावर टाकायचा, तिरप्या. शुद्ध दूध असतं ते हळूहळू वाहतं आणि मागे पांढरी रेषा दिसते. पण जर थेंब पाण्यासारखा लगेच घरंगळून खाली पडला, कुठलीही रेष मागे राहिली नाही, तर त्यात पाण्याची भेसळ असण्याची शक्यता आहे. दुसरी, डिटर्जंटची भेसळ ओळखण्यासाठी. त्यासाठी समप्रमाणात दूध आणि पाणी एका बाटलीत घ्या आणि जोरात हलवा. शुद्ध दूध असतं त्याला पातळ आणि लगेच विरणारा फेस येतो. पण जर येणारा फेस घट्ट असेल आणि बराच वेळ टिकून राहिला तर त्याच्यामध्ये डिटर्जंट असण्याची शक्यता आहे. आणि तिसरी टेस्ट आहे ती स्टार्चची भेसळ ओळखण्यासाठी. त्यासाठी थोडं दूध उकळून थंड करा आणि त्यात आयोडीनचे 2-3 थेंब टाका. दूध जर पिवळसरच राहिलं तर योग्य आहे, पण जर त्याचा रंग निळसर झाला तर त्यामध्ये स्टार्च असू शकते. आता एक महत्वाचा गैरसमज असतो या बाबतीत सुद्धा, की अनेकांना वाटतं दूध उकळून घेतलं की भेसळ किंवा हे केमिकल्स नाहीसे होतील, पण हे असं खरं नाहीये बरं का. उकळल्यानं निर्जंतुक होतं दूध, पण डिटर्जंट, युरिया, स्टार्च सारखी केमिकल्स तशीच राहतात. म्हणून उकळणं आपल्या स्वच्छतेसाठी आवश्यक आहे दुधाच्या, पण हे भेसळीपासून संरक्षण देत नाही. आणि या ज्या 3 टेस्ट मी आता सांगितल्या ना, त्या फक्त बेसिक आहेत बरं का. अंतिम खात्री आहे ती लॅबमध्ये केलेल्या टेस्टमुळेच मिळू शकते. जर तुम्हाला खूप जास्त शंका येत असेल दुधाची, तर तुम्ही FSSAIच्या ग्राहक हेल्पलाईनवर संपर्क करून तशी तक्रार सुद्धा देऊ शकता. आता महत्वाचा प्रश्न, अशा दुधामुळे आपल्या शरीराला नेमकं काय नुकसान होतं. तर अनेकांना वाटतं जास्तीत जास्त पोट बिघडेल,
खरं तर सुरुवातीला होते, पोटदुखी होते, अपचन, जुलाब, गॅसेस, मळमळ, ऍसिडिटी खूप जणांना होते. पण जेव्हा एखादी व्यक्ती महिनोन-महिने अशा दर्जाचं निकृष्ट दूध घेत असते, तेव्हा शरीराला पोषण तर मिळतच नाही, विशेषतः लहान मुलांच्या वाढीवर किंवा आपल्या हाडांच्या आरोग्यावर याचा दुष्परिणाम होतो. एकूणच केमिकल्सचा परिणाम पचनसंस्था आणि हाडं यांच्यावर जास्त होतो. आपण जर दीर्घकाळ तीक्ष्ण, उष्ण, शरीराची झीज घेणारी केमिकल्स दुधाच्या नावाखाली घेतली, तर आपली महत्वाचे जे अवयव आहेत, किडनी आहेत, लिव्हर आहेत, यावर त्याचा दुष्परिणाम 100% होणार. आता पुढचा मुद्दा म्हणजे दुधाची आवश्यकता. दुधावरची साय हा शब्द आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे. अशा बऱ्याच म्हणी, शब्दप्रयोग आपल्या मराठी भाषेत आहेत. तुम्हाला असे कुठले शब्दप्रयोग किंवा म्हणी आठवल्या तर कमेंट्समध्ये नक्की लिहा. तर दुधावरची साय म्हणजे आजी आजोबा आणि नातवंडांच्या नात्याला दिलेली एक गोड उपमा आहे. पूर्वी आपल्या आजी आजोबांच्या पिढीमध्ये ज्यांच्या घरी भरपूर गाई म्हशी असायच्या त्यांनाच दूध मिळायचं. आज सारखं प्रत्येक घरात पॅकेटचं दूध उपलब्ध नव्हतं, फ्रीज नव्हते, वर्षभर दूध मिळेलच असं सांगता यायचं नाही. आमच्या घरी सुद्धा शेती, बऱ्याच गाई म्हशी असल्या तरी अधूनमधून दूध बंद होतं, कारण नैसर्गिकरित्या गाई म्हशी आटतात. शिवाय देशी गायी आहेत, म्हशी आहेत, त्यामुळे हा गॅप बरेचदा येतो. ज्यांच्याकडे जर्सी किंवा हायब्रिड जनावर आहेत त्यांच्याकडे दुधाची उपलब्धता त्या मानाने जास्त असू शकते. सध्या शहरांमध्ये मिळणारं पॅकेटचं, कंपन्यांचं दूध अर्थात हायब्रिड असतं हे सांगायला नको. मध्यंतरी मी एका शहरी पेशंटला सांगितलं की आमच्याकडे सुद्धा गाई म्हशी असल्या तरी मध्ये मध्ये गॅप होतो, तर तिला आश्चर्य वाटलं, कारण तिचा समज असा की गाई म्हशी आहेत म्हणजे वर्षभर दूध येणारच. मला वाटतं नवीन शहरी पिढीचे हे प्रतिनिधी असतील. बऱ्याच जणांना सध्या शेती, पूरक व्यवसायाची मुळीच माहिती नसते, कारण आपलं शिक्षण, आपलं राहणीमान तसं झालेलं आहे. असो, सांगण्याचा माझा मुद्दा असा की वर्षभर पूर्वी दूध नसलं तरी पूर्वीच्या सगळ्या पिढ्यांची हाडं आपल्यापेक्षा स्ट्रॉंग होती, काम करण्याची क्षमता खूप चांगली होती आपल्यापेक्षा, आणि अनेक लोक 90-100 वर्ष जगायचे. कसं बरं ती पिढी इतकी निरोगी राहिली? म्हणजेच दूध अत्यावश्यक आहे का, हा प्रश्न आपण आपल्याला विचारायला हवा. अर्थात पूर्वीच्या पिढ्यांची लाईफस्टाईल सुद्धा महत्वाची होतीच. म्हणूनच दूध हे चांगलं अन्न आहे, पोषक आहे, पण ते अपरिहार्य नाही असं माझं मत आहे. शरीराला दुधातून कॅल्शियम, प्रोटीन, काही विटॅमिन्स मिळतात, काही न्यूट्रिएंट्स मिळतात. त्यातले काही घटक दुधातून मिळतात, पण हेच घटक इतर बाकीच्या अनेक पदार्थांमधून सुद्धा आपल्याला मिळू शकतात. म्हणून जर तुम्हाला खात्रीचं दूध मिळत असेल तर ते नक्कीच घ्या. पण जर दुधाच्या गुणवत्तेबद्दल तुम्हाला शंका असेल तर घेण्याची गरज नाही. आता महत्वाचा प्रश्न की यासाठी मग दुसरा चांगला पर्याय काय आहे? तर नाचणी हा कॅल्शियमचा खूप चांगला सोर्स आहे. तीळ हा तर कॅल्शियमचा खजिना आहे. सोयाबीन आहे, बाकीची कडधान्य आहेत, ती सुद्धा आपल्याला प्रोटीन देतात. राजगिरा खूप चांगला सोर्स आहे. आणि शेवग्याची पानं आहेत, ती सुद्धा कॅल्शियम, मिनरल्स, अनेक न्यूट्रिएंट्सचा उत्तम खजिना आहे. एक तुलना पाहूया आपण. दुधातलं कॅल्शियम शरीरामध्ये 30 ते 35% ऍब्सॉर्ब होतं, म्हणजे अंदाजे 100 मिलीग्रॅम पर्यंत एक ग्लास मधनं मिळतं. आता याच्या तुलनेत बघूया. नाचणीमध्ये प्रत्येक 100 ग्रॅम मध्ये 350 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं. म्हणजे वजनानं दुधाच्या जवळपास तिप्पट असलं तरी नाचणीतलं कॅल्शियम आहे ते फायटिक ऍसिड असल्यामुळे 15 ते 20% आपल्या शरीरात ऍब्सॉर्ब होतं. म्हणून जर तुम्ही एक ग्लास म्हणजे साधारण 200 ml घट्ट नाचणी सत्व घेतलं तर तुम्हाला 100 ते 125 मिलीग्रॅम कॅल्शियम मिळणार आहे. दुसरा सोर्स आपण पाहिला तो आहे तीळ. हा एकदम बेस्ट. प्रत्येक 100 ग्रॅम मध्ये जवळपास 950 मिलीग्रॅम कॅल्शियम. म्हणजे फक्त 2 चमचे तीळ घेतले तरी सुद्धा आपल्याला 100 मिलीग्रॅम कॅल्शियम मिळू शकतं. म्हणजे तिळाची चटणी, वडी असं आपण घेऊ शकतो. सोयाबीन हा एक चांगला सोर्स आहे. प्रत्येक 100 ग्रॅम मध्ये 280 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं आणि शिवाय पूर्ण प्रोटीन्स पण मिळतात. राजगिरा आहे, त्यामध्ये पण 100 ग्रॅम मागे काहीतरी 150-250 मिलीग्रॅम कॅल्शियम मिळतं. आणि सगळ्यात बेस्ट आहे शेवग्याची पानं. प्रत्येक 100 ग्रॅम मध्ये तब्बल 450 मिलीग्रॅम कॅल्शियम, म्हणजे दुधापेक्षा बरंच जास्त. तर या शेवग्याच्या पानांचा वापर आपण सूपमध्ये, भाजीमध्ये, पराठ्यांमध्ये करू शकतो. थोडक्यात सांगायचं तर काय की हे सगळे पर्याय एक एकटे दुधा इतके पोषक नसतील, पण योग्य प्रमाण आणि त्यांचं योग्य कॉम्बिनेशन वापरलं तर दुधाची उणीव सहज भरून काढू शकतात. आता आणखी एक महत्वाचा प्रश्न, प्रॅक्टिकल, की अनेक लोक म्हणतील डॉक्टर दुधाचं ठीक आहे, पण आम्ही सकाळी चहा घेतो, कॉफी घेतो, त्याचं काय? कारण महाराष्ट्रात चहाला आपण प्रेमानं अमृततुल्य नाव दिलेलं आहे. इतकं त्याचं आपल्या दैनंदिन आयुष्यात सवय झालेली आहे, त्याचं महत्वाचं स्थान आहे.
अनेक लोक तर दिवसातून 2, 3, 4 वेळा चहा किंवा कॉफी घेतात. अशा वेळी मी माझ्या पेशंटना 2 ऑप्शन्स सांगते. पहिला म्हणजे तुम्ही एकतर चांगल्या सोर्सचं दूध शोधा, चहा कॉफीचं प्रमाण थोडं कमी करा. आणि दुसरा ऑप्शन म्हणजे दिवसातनं किमान एकदा तरी चहा कॉफीच्या ऐवजी हर्बल टी घ्या, लेमन टी घ्या. जसं तुळस, सुंठ, दालचिनी, ज्येष्ठमध आहे, पुदिना आहे, बडीशोप आहे यासारख्या औषधी वनस्पतींपासून तयार केलेला हर्बल टी आहे किंवा आवळा टी आहे, खूप बेस्ट ऑप्शन आहे. याशिवाय तुम्ही ऋतूनुसार काही पारंपरिक पेय सुद्धा चहा कॉफीच्या ऐवजी घेऊ शकता. बऱ्याच जणांनी आपल्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी आपला अर्हम आयुर्वेदचा हर्बल टी आहे त्याला पसंती दिलेली आहे आणि त्यांना सगळ्यांना हा खूप आवडलेला आहे. चहा कॉफी ऐवजी शरीराला, आरोग्याला फायदा देणारा हा हर्बल टी तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. आता या आपल्या आजच्या चर्चेचा निष्कर्ष काय? तर माझ्या मते आज आपल्याला भारतात दूध भरपूर उपलब्ध आहे, पण आपण जे दूध घेतोय त्याची गुणवत्ता हा महत्वाचा प्रश्न आहे. जर तुम्हाला खात्रीदायक, शुद्ध, अगदी बेस्ट दूध मिळत असेल तर नक्की घ्या. पण जर तुम्हाला दुधाबद्दल शंका असेल तर न घाबरता आपल्या पारंपरिक आहारामध्ये जे कॅल्शियम्स, प्रोटीन, पोषण देणारे चांगले ऑप्शन्स उपलब्ध आहेत ते तुमच्या आहारात समाविष्ट करा. म्हणून दुधाविषयी खूप अंधविश्वास नको आणि खूप टोकाची भीती सुद्धा नको. जागरूक ग्राहक बनूया, योग्य माहिती घेऊया आणि मग निर्णय घेऊया. तुमच्या भागात तुम्हाला शुद्ध दूध मिळतं का? दुधाच्या गुणवत्तेबद्दल तुम्हाला काही अनुभव आलेले आहेत का? तर तसं कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या मित्रमैत्रिणींसाठी उपयोगी वाटला असेल तर नक्की शेअर करा. कारण जे दूध आपण पिढ्यानपिढ्या अमृतासमान मानत आलो आहोत त्याची शुद्धता जपणं ही आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या, समाजाच्या आरोग्यासाठीची एक जबाबदारी आहे. व्हिडिओ आवडला असेल अशी आशा आहे. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे असे उपयोगी व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. भेटूया पुढच्या व्हिडिओत. शुभम भवतु. धन्यवाद.